ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. मागच्या आठवड्यात किर्लोस्करवाडीचा सप्ताह झाला. 3 दिवसाचा कार्यक्रम. सगळा आनंद प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. त्या लोकांना अनेक वर्षांनी सप्ताहाचं भाग्य मिळालं आणि 3 दिवसात त्यांचं समाधान झालं नाही. कृष्ण लीला वर्णन तसंच परमपूज्य आईंच्या सहवासातल्या काही आठवणी आणि उपासनेमुळे आलेले अशक्य ते शक्य असे अनुभव आपण तिथे अनुभव कथनात सांगितले. त्यामुळे सगळे किर्लोस्कर वाडीकर आणि बाहेरनं आलेले लोक सुद्धा मंत्रमुग्ध होऊन गेले. परमपूज्य आईंनी आमच्यावर कृपा केली आणि पहिलाच कार्यक्रम पण दणक्यात पार पाडून घेतला. मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की परमपूज्य आईंनी सकाम भक्तीचं महत्व आपल्याला पटवून दिलं. 12 ऑगस्ट 1968 दादरची भजनाची जागा व्हावी त्या अनुषंगाने ते पत्र होतं. त्यामध्ये आपण निष्काम भक्तीने देव कसा कंटाळतो, आपल्याला तो इरिटेट होतो, मग तो आपल्याकडे येण्याचा दरवाजा बंद करून टाकतो वगैरे वगैरे आपण बघितलं. मग निष्काम भक्ती कशी करायची, निष्काम प्रेम कसं करायचं, ते गोपींच्या प्रेमावरनं आपण शिकूया आणि म्हणून गोपी प्रेम बघू असं पण मी म्हटलं होतं. पण माझे यूट्यूबवर 100च्या वर व्हिडिओ झाले आणि अनुभव कथनं पण 200-250च्या वर झालेली आहेत. त्यामुळे 300-350 टॉपिक मी कुठे बोलले हे थोडं माझं विस्मरण झालं आणि माझ्याच चुकीमुळे माझ्या डोक्यातनं गेलं की गोपी म्हणजे काय, हा श्रीकृष्ण प्रताप अभ्यास 1 या नावाने मी जो व्हिडिओ केलेला आहे, ऑलरेडी केलेला आहे, त्यामध्ये गोपींचं प्रेम मी वर्णन केलेलं आहे. आता तो तुम्ही व्हिडिओ जरी बघितला असाल ना, तरी सुद्धा मागच्या निष्काम भक्तीच्या व्हिडिओ नंतर अभ्यास म्हणून गोपींनी कसं त्याच्यावर कृष्णावर निष्काम प्रेम केलं आणि म्हणून भगवंत त्यांच्या हातधून पाठी लागले, तो अभ्यास म्हणून तो परत व्हिडिओ बघायला हरकत नाही आणि बघाच नक्की. असा पारमार्थिक अभ्यास आपण चालू केलाय आणि अजून वेगाने चालू करायचा आहे. त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. ज्या कोणाला समजणार नाही त्यांनी घरच्यांकडनं ती लिंक ओपन करून आता अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं गोपी प्रेम ऐकायला हरकत नाही. आता नुकतीच होळी पौर्णिमा होऊन गेलेली आहे आणि होळी पौर्णिमेच्या निमित्ताने निष्काम प्रेम हा टॉपिक चालू आहे. त्या अनुषंगाने त्या कंटिन्युएशनमध्ये मी म्हटलं होळी पौर्णिमा झाली आहे, त्या निमित्त साधून आपण श्री भक्त प्रल्हाद यांचं निष्काम प्रेम बघूयात असा माझ्या मनात विचार आला. होळी काय म्हणतो आपण, होळी पौर्णिमेचं मॉरल आपण बघायला गेलं, होलिका दहन, तर असं म्हणता येईल, नवीन मला मुद्दा सुचला मागच्या परमपूज्य आईंच्या पत्रावरनं, की होलिका दहन म्हणजे भक्त प्रल्हादाने केलेलं निष्काम प्रेम आणि हिरण्यकश्यपूने केलेलं सकाम प्रेम. मग त्या सकाम प्रेमावर निष्काम प्रेमाचा विजय म्हणजे होलिका दहन, असं आपण मॉरल ऑफ द स्टोरी काढू शकतो. आता गोष्ट तर मी काय सांगणार नाहीये, गोष्ट सगळ्यांना ठाऊकच आहे. पण भक्त प्रल्हादासाठी जो नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूला ठार मारले आणि भक्ताचं रक्षण केलेलं आहे, तेव्हा हिरण्यकश्यपूला ठार मारल्यावर नृसिंह अवतारात आलेले भगवंत भक्त प्रल्हादांना वर माग असं सांगतात. आता भगवंताची ही रीतच आहे, जिथे जिथे अवतार घेतात भक्तासाठी त्या भक्ताला वर मागायला सांगतात. मग तो वर कसाही असो, मग तो तमोगुणांचा असो, ते मागणं ते सामान तमोगुणाचं असो, रजोगुणाचं असो, सत्वगुणाचं असो किंवा दैवी काही मागणं असो, भगवंत काय करतात, जबरदस्तीने हे घे तुला असं म्हणून वैराग्य देत नाहीत, भक्ताची इच्छा पूर्ण करतात. मग भक्त तमोगुणी मागू शकतो सामान, रजोगुणी मागू शकतो, सत्वगुणी मागू शकतो किंवा दैवी काही मागू शकतो. ते त्याच्यावर अवलंबून ठेवलेलं आहे बरं भगवंतांनी, कारण आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि बुद्धीच्या सहाय्याने भगवंत प्राप्त झाल्यावर काय मागायचंय हा अभ्यास
म्हणजे परमार्थ आपण करायला ठेवलेला आहे. मग जेव्हा वर मागा असं म्हणतात तेव्हा भक्त प्रल्हाद थोडा विचार करतात. आतमधनं थोडे चपापतात आणि विचार काय करतात, की भगवंत मला वर मागा सांगतायत म्हणजे मी भक्त आहे की नाही? माझ्या अंतःकरणात शुद्ध भक्ती प्राप्त निर्माण झालेली आहे की नाही? कारण भगवंत तर अंतर्यामी आहेत. मग माझ्या अंतःकरणात शुद्ध भक्ती नाही. अजून माझ्या मनात काहीतरी कामना उरलेली आहे आणि म्हणून अंतर्यामी असलेले असे भगवंत मला काहीतरी मागा असं सांगतात, असं भक्त प्रल्हादांना वाटतं. प्रल्हाद विचार करतायत, की माझे गुरु म्हणजे नारदांनी मला सांगितलेलं आहे, की जिथे भक्ती आणि प्रेम आहे, तिथे कामना असूच शकत नाही. भक्ती आणि प्रेम कामनायुक्त नसतं. जो शिष्य आपल्या गुरूंकडे काहीतरी मागतो, तो भक्त नसून तो बिझनेसमन आहे, तो व्यापार आहे. त्यामुळे भगवंत मला कसं काय वर मागण्यास सांगतायत असा प्रश्न प्रल्हादांना पडलेला आहे. मग त्यांना अजून एक विचार मनात येतो, की त्या नृसिंह अवतारात हिरण्यकश्यपूला मारल्यावर भक्त प्रल्हादाच्या रक्षणापायी भगवंतांना अतिशय राग आलेला आहे आणि मग तो राग कोण शांत करतं वगैरे मोठी गोष्ट आहे, ती काय आता आपण बघणार नाही. पण प्रल्हादजी विचार करतायत, की जेव्हा माणसाचा क्रोध अतिशय वर उफाळून आलेला असतो, तेव्हा त्याला ज्ञानाचं विस्मरण झालेलं असतं, तेव्हा त्याचं ज्ञान कुंठित झालेलं असतं आणि भगवंतांना अतिशय राग आलेला असल्यामुळे कदाचित भक्त जो असतो तिथे तो कामना रहित असतो. जिथे भक्ती आहे तिथे मागणं नाही आणि जिथे मागणं आहे तिथे भक्ती नाही. ही फिलॉसॉफी कदाचित रागाच्या भरात भगवंत विसरले असतील आणि ती विसरले असतील तर त्याची आठवण करून देणं हे माझं कर्तव्य आहे असं प्रल्हाद विचार करतो. 5 वर्षांचं बाळ आहे ते. इथे आपल्यालाही टोला दिलेला आहे भक्त प्रल्हादांनी, की जेव्हा जेव्हा आपला राग आपल्याला ओव्हर पॉवर करतो, तेव्हा तेव्हा आपल्याला ज्ञानाचं विस्मरण होऊन आपल्याकडनं चुकीचं वागणं घडतं. हा पण एक मॉरल ऑफ द स्टोरी आपण इथे शिकू शकतो. आता भगवंत सारखाच आग्रह करतायत आणि प्रल्हादाला म्हणतायत, की तू माझ्याकडे काहीतरी माग. म्हणल्यावर प्रल्हाद आता तिसरा विचार करतो, की मी लहान आहे अजून, म्हणून हे मला गंडवतायत की काय? म्हणून हे माझी परीक्षा बघतायत की काय? पण मी पण पक्क्या गुरुचा म्हणजे नारदांचा चेला आहे. त्यामुळे असा तसा ह्यांना बधणार नाही. मग भगवंत त्याला सांगतात, की "अरे, जिथे जिथे मी भक्तासाठी अवतार घेतो ना, तिथे तिथे मी काहीतरी वर मागण्यास सांगतोस. ही माझी प्रथा आहे, हा रिवाज आहे आणि तू तर अजून किती लहान पिल्लू आहेस. तू जर माझ्याकडे मागितलंस तर त्यात काहीही गैर ठरणार नाही." असं भगवंत सांगतात. आता भगवंतांनी आपल्याला इतका आग्रह करणं आपल्यालाही दडपण येईल, तसं प्रल्हादालाही आलंय. मग प्रल्हाद एक युक्ती करतो आणि हुशार किती आहे बघा. तो म्हणतो, "भगवंता, तू सारखाच मला इन्सिस्ट करतोयस, आग्रह करतोयस की काहीतरी माग, तर मी आता मागूनच टाकतो." तेव्हा भगवंत म्हणतात, "अरे, मी किती वेळचा तुला सांगतोय काहीतरी माग. आता मागून टाक एकदाच." म्हणल्यावर भक्त प्रल्हादजी म्हणतायत, की "भगवंता, काय मागतात ते बघा. मी आपल्याकडे काहीच मागू नये, अशी बुद्धी मला पुढचे सगळे जन्म किंवा पुढचा जेवढा काळ आहे तो सगळा काळ मला काहीही मागू नये अशी बुद्धी दे." असं प्रल्हादजी मागतायत. हे ऐकल्यावर भगवंतांची बोलती बंद होतीये. ते म्हणतात, 5 वर्षाचं बाळ आहे, पिल्लू आहे, पण अतिशय भक्तीमध्ये हुशार आहे आणि भक्त प्रल्हाद त्या भक्तीच्या परीक्षेत पास होतायत. भगवंत खुश होतायत. त्याच्यावर प्रल्हादजी म्हणतात, की "भगवंता, थोडं बोलू काय रे?" भगवंत म्हणतो, "हो, बोल ना, काय हरकत नाही." म्हणल्यावर प्रल्हादजी म्हणतायत, की सकाम भक्ती म्हणजे मनात काहीतरी संसारातली इच्छा धरून जर एखाद्याने देवाची भक्ती केली तर काय होतं सांगू का? काय होतं भगवंत विचारतायत. तर भक्त प्रल्हाद म्हणतायत, की इंद्रिय, मन, प्राण, शरीर, धैर्य, धर्म, लज्जा, लक्ष्मी, तेज हे जे काय आपल्याकडे आहे त्या सगळ्याचा नाश होतो. सकाम भक्तीने आतमध्ये कामना ठेवून जर केलं तर पाठोपाठ रोग येतात.
म्हणजे काय येतं की स्ट्रेस, टेन्शन, असमाधान, अशांतता मनाला लागते आणि सगळ्यांच्या आपल्या मनाला अशांतता लागली आहे त्याचं कारण आज तुम्हाला कळलं असेल. आणि म्हणून शांती, समाधान आणि देवाचा आशीर्वाद जर हवा असेल तर निष्काम भक्ती महत्वाची आहे. हे 5 वर्षांचं बाळ आपल्याला सांगत आहे आणि म्हणून शिवरात्रीच्या भजनात नाम आहे जया पाशी, तेथे गया तेथे काशी, नाम जाणे प्रल्हाद बाळ. त्या निष्काम सेवेचा, निष्काम भक्तीचा महिमा प्रल्हाद बाळाला सुद्धा कळलाय, अशी त्या असं त्या अभंगामध्ये वर्णन केले. आणि ज्यांना ज्यांना तो नामाचा महिमा कळलाय त्या नावांमध्ये भक्त प्रल्हादाचं सुद्धा नाव आहे. प्रल्हाद म्हणतात, देवा आता सापडलाच आहेस तर अजून थोडं बोलू का? तेव्हा भगवंत म्हणतात, अरे बोल बेटा, तू तर माझी बोलती बंद केलेली आहेस. त्यावर भक्त प्रल्हाद म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या सर्व वासना, कामना, हवे नको पण, हावरटपणा हे सोडून जर तुझी भक्ती केली तर ती व्यक्ती, तो भक्त परमेश्वराजवळ एकरूप होऊन जातो. दुसरं त्याला काहीही करावं लागत नाही. नदी जशी समुद्राला जाऊन मिळते तसा तो भक्त परमेश्वर स्वरूप होतो. इतकी निष्काम भक्तीचं महत्व, इतकं सामर्थ्य आहे. आणि सकाम भावनेनी आपला कसा नाश होतो, ती भावना किंवा ती कामना जी आहे, जे हवे नको पण आहे, ते भक्तीच्या विरुद्ध पार्टी मधलं आहे. म्हणजे काय की एका मॅनेत जशी 2 तलवारी बसू शकत नाहीत. म्हणजे जिथे भक्ती आहे तिथे कामना असू शकत नाही आणि जिथे कामना आहे तिथे भक्ती असू शकत नाही. म्हणजे आपण भक्त आहोत की नाही याची म्हणजे ह्याचं आत्मचिंतन आपल्याला भक्त प्रल्हादाने 5 वर्षाच्या वयात करायला सांगितलेलं आहे. मग आता परमपूज्य आईने जे आपल्याला निष्काम भक्तीचं महत्व सांगितलं त्याचं उदाहरण आपण लगेच बघूया. सकाम भक्तीने परमेश्वराजवळ अढळ स्थान प्राप्त केलं ध्रुव प्रल्हादाने आणि त्याच्याच वडिलांनी म्हणजे हिरण्यकश्यपूने 36,000 वर्ष पायाच्या अंगठ्यावर उभं राहून, दोन्ही हात वर करून, फक्त पाण्यावर राहून अशी कठोर तपश्चर्या केली. पण त्या तपश्चर्येमागे काहीतरी भावना, काहीतरी कामना होती. त्यामुळे ती सकाम भक्ती झाली. काय कामना होती सगळ्यांना माहितीये. दिवसा किंवा रात्री, घरात किंवा बाहेर, शस्त्राने किंवा अस्त्राने, मनुष्याकडून किंवा पशुकडून, जमिनीवर किंवा आकाशात माझा मृत्यू होऊ नये अशी भावना असल्यामुळे प्रल्हाद म्हणतोय तसं सकाम भावनेने हिरण्यकश्यपूने स्वतःचाच नाश करून घेतलाय. मग आपल्या भजनात आहे, आपुला पण वैरी झाला मानव या संसारी, हे मन ज्याचे विषयी सदारत तो नरपणा मारी, स्वरूपी जडता आपणासी तारी, मानव या संसारी. एवढे वर्ष कठीण अशी तपश्चर्या करून सुद्धा सकाम भक्तीने केल्यामुळे हिरण्यकश्यपूचा नाश झालाय. म्हणजे त्या आपला नाश होणं म्हणजे काय, आपला आपण वैरी होणं म्हणजे काय की आपल्याला परमेश्वराची प्राप्ती न होणं. ह्या उलट सकाम भक्तीने भक्त प्रल्हादाने अढळ पद परमेश्वराजवळ मिळवलेलं आहे. ते भजन जे आहे, पुरे एकची पुत्र माय पोटी, 5 वर्षाचे ध्रुव बाळताने, अढपदी स्थापिले बहुमाने. मॉरल ऑफ द स्टोरी, सकाम भक्तीने हिरण्यकश्यपूने आपला घात करून घेतला म्हणजे त्याला देवाची प्राप्ती झाली नाही, त्याला देवाजवळ स्थान मिळालं नाही.
पण निष्काम भक्तीने छोट्याशा प्रल्हादांनी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वागल्यामुळे त्याला परमेश्वराच्या चरणी अढळ पद मिळालं. आणि असं आणि एकदा अढळ पद मिळाल्यावर दुःख औषधाला सुद्धा राहिलं नाही. सुख समाधान शांतीने मन भरून गेलं. आणि असं जर आपल्याबरोबर आपल्याला व्हायला हवं असेल, असं अढळ पद परमेश्वराचं आपल्याला मिळायला हवं असेल, तर आपल्याला सगळ्यांना सकाम साधन सर्वही सांडा, निष्कामे भजनी भांडा, नाना कुतर्कासी दवडा, आली जरा रे आपुलासा देव करारे. आणि तो आपुलासा देव भाव धरल्यावर, पण निष्काम भाव धरल्यावरच होऊ शकतो. आणि अशी सद्बुद्धी, असं निष्काम प्रेम गोपींसारखं असू दे, प्रल्हादासारखं असू दे, आपल्याला मिळावं. आणि परमेश्वर परमपूज्य आई आपले सद्गुरू आपल्या पाठी मागे हात धुवून लागावेत, अशी सद्बुद्धी आपल्याला यावी, अशी आपण परमपूज्य आईंच्या चरणी प्रार्थना करूयात. धन्यवाद.